लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड तालुक्यातील शिवणी गावचे माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी न्याय मिळावा या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी अनोखा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे। प्रकाश वाघमारे यांनी मागील काही महिन्यांपासून आपली समस्या मांडण्यासाठी लेखी तक्रारी 3 वेळा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या होत्या, मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर संताप व्यक्त करत 15 ऑगस्ट रोजी गळ्यात एसपींचा फोटो घालून निषेध केला। भर पावसात डोक्यावर छत्री घेऊन पत्नी समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे। त्यांचा ठाम पवित्रा असा आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील। समिती स्थापन करून सैनिकांचे जे शासन निर्णय GR आहे त्याप्रमाणे मला न्याय द्या। वाघमारे यांनी सांगितले की सैनिकांसाठी शासनाने ज्या विविध सवलती व हक्क मंजूर केले आहेत त्यांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होत नसल्याने त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे। बीड जिल्हा प्रशासनासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे स्थानिक नागरिकांमध्येही चर्चा रंगली आहे। माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे। मी आज 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषण बसलेलो आहे। याच्या अगोदर मी 8 तारखेला इंटिमेशन दिलेलं आहे। माझ्या ताब्यातील गट नंबर 662 मधील घरशेड पाडलेला आहे। या संदर्भात मी SP साहेबांना नवनीत कावत यांना 3 वेळास भेटलो आणि माझे घरशेड पाडणाऱ्या अपराधीवर कारवाई करा त्यांना मी ओळखतो आणि व्हिडिओ कॅमेरे हे सगळे माहिती दिलेले, परंतु त्यांनी कारवाई केली नाही। तसेच त्यांना वरिष्ठांचे पत्र येतात तरी ते कारवाई करीत नाहीत। या अनुषंगाने मी आणि माझी पत्नी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत। माझी 5-6 लाखाची नुकसान झालेली आहे आणि त्या नुकसानीच्या मोबदल्यात मी या ठिकाणी उपोषण करीत आहे। तरी माझ्या उपोषणाची दखल घ्यावी आणि यांच्या कार्याचा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.